जीवा झालंय पुरता चुकला ठोका धडधड वाढे हे सपन हे पहाटेच इशारा नजरे जडला जीवा झालंय पुरता चुकला ठोका धडधड वाढे हे सपन हे पहाटेच इशारा नजरे। आता जो तुम्ही प्रेम पाला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण एवढ्यामध्ये सांगितलेलं आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। 100Kच्या खूपच जवळ होता हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला खाली मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। जो आपण फोटो दिला आहे ते सिलेक्ट करायचा आहे आणि इथून सिंपली ॲड करायचा आहे। हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे रेशोचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचा। 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू। इथून 2 बटन हा जो फोटो आहे तो इथून परफेक्ट सेट करायचा अशा प्रकारे। ठीक आहे इथून हा फोटो इथून सेट झाल्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचं। इथून पहिल्यांदा झाल्यानंतर पहिल्यांदा जुटायचं आहे ते इथे ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं आहे। जो आपण बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मावडी ते ॲड केल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायची। जेवढी हे सॉन्गची लेंथ आहे तेवढेच ह्याच्या फोटोची लेंथ आहे ते न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर सिंपली आपल्या आता काय करायचं सिंपली पहिल्यांदा जुटायचं पुन्हा इथून बॅक करायचं आहे। इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करू इथून ॲड करायचा। हा बीट मावडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती आता आहे ना आपल्या बीट मिळून जातील 1 2 3 अशा बीट आहेत 9 पर्यंत। तर आता आपल्याला काय करायचं सिंपली जेथून आपले बीट चेंज होत आहे तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट बघायची आपल्या कोटीत चेंज होत आहे ते तुम्ही बघू शकाल थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली बीट अशा इथून चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया इथे चेंज होते तर त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघूया इथे चेंज होते अशा प्रकारे। तर इथून त्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया। अशा प्रकारे ज्या पुढच्या बीट राहिले ते तुम्हाला आहे ना कट करून घ्यायचा। हा जो फोटो आहे तो बीट नानुसार त्याच्यानंतर हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। थोडे ते स्क्रोल करायचं आहे ते तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जे व्हाईट ब्लॅक PNG दिले अशा प्रकारे इमोजी असेल आणि ब्लॅक असेल ते इथून तुम्हाला ॲड करायचं। हे PNG इथून ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे मी 9 PNG दिलेले आहे टेक्स्टच्या म्हणजे हे जे सॉन्ग आहे त्याच्या लिरिकच्या ते तुम्हाला इथून ॲड करायचं आहे। 9 फोटोला 9 PNG। तर मी तुम्हाला 1 2 PNG इथून ॲड करून दाखवतो। तर आपण इथून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करूया पहिलं PNG इथून ॲड करूया। ह्याची जी लेंथ असेल पहिला जो फोटो आहे त्याला ठेवायची। ठेवल्यानंतर पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन तेच PNG इथून ॲड करायचं आहे। इथून हे PNG ॲड केल्यानंतर सिंपली पहिल्यांदा जुटायचं आहे म्हणजे हे जे ऑप्शन आहे तिथे आणि इथे तुम्हाला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 4 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला इनमध्ये थांबायचं आहे। यामध्ये तुम्हाला स्नॅपशॉटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्याची लेंथ असेल ती 0.5 ठेवायची। पुन्हा आउटवरती क्लिक करायचं। यामध्ये तुम्हाला तोच सेम इफेक्ट मिळून जाईल 3 नंबरला स्नॅपशॉट्स हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्याची सुद्धा लेंथ आहे ती 0.5 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं ह्याच PNGवरती क्लिक करायचं आहे आणि डुप्लिकेट ऑप्शन मिळून जाईल सिंपली त्यावरती क्लिक करायचं आहे। जो आपला 2 नंबरचा फोटो आहे तेवढीच ह्याच्या PNGची लेंथ असेल ती ठेवायची। त्याच्यानंतर सिंपली रिप्लेसवरती क्लिक करायचं जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करायचं आहे। हेच PNG पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे। डुप्लिकेट केल्यानंतर ह्याच्या PNGची लेंथ आहे जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची। पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं तिसरं PNG असेल इथून ॲड करायचं। अशा प्रकारे हे जे PNG आहेत ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचे पुढचे राहिले ते त्यानुसार जेवढे फोटोची लेंथ असेल तेवढी। त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं हा जो आहे ना दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। थोडे ते स्क्रोल करायचे ॲडजस्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं। सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं आहे। फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। रेट्रोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। यामध्ये तुम्हाला आहे ना गोल्ड 200 हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। याची जी लेंथ असेल संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता हाच इफेक्ट आपल्याला त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला करत शेवटच्या फोटोपर्यंत इथून हा जो इफेक्ट आहे इथून आणायचा आहे। तर मी काय करतो इथून सर्व फोटो
इथून स्प्लिट करून घेतो, बीट नाव सर इथून ॲड करून घेतो, PNG सुद्धा इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण लगेच घ्या करून ॲड. इथे तुम्ही बघू शकाल की फोटो आपण PNG सर्व इथून ॲड करून घेतलेले आहे. आता तुम्ही अशा पहिले एडिट करून घेतल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे, आता मी जसं इफेक्ट इथून सांगेल तसे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते इथून ॲड करायचं आहे. तर सिम्पली हे जे आपलं पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला ब्लास नावाचा हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची. कमी केल्यानंतर अप्लाय टू ऑल्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला कंपोज ऑप्शन मिळून जाईल त्यामध्ये द्यायचं आहे. यामध्ये पहिला फोटो आहे त्या फोटोला आपल्याला आहे ना झूम वनचा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला सिमिलर हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्पिनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्पिन आउटचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडोमा 1चा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडोमा 2चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला डिस्टोराइटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला स्पिनचा इफेक्ट इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जुटायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथून इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ते आपल्या व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला ना बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट बटरफ्लायचा मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. पुन्हा आपल्याला आता काय करायचं आहे, हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचे जेतो आपण स्प्लिट केला तिथे त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरतीच क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्या बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीमचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे त्याच्या 6 सेकंदाची तिथे यायचं अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्पार्कच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोशल स्पार्कचा इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल जेवढी राहील बाय डिफॉल्ट तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंदाचा तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 4 नंबरला गर्ल सिक्रेट्स हा जो फेड आहे मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 12 आणि 14 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो असेल 16 सेकंदाचे तिथला तिथे यायचं आहे जेथून आपण स्प्लिट केला तिथे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर मिरर हा जो इफेक्ट आहे मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 18 आणि 22 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून फिल्टर 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 24 सेकंदाचे तिथला फोटो आहे जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला ग्लोईंग स्लाइसमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय विंग्स हा जो व्हिडिओ आहे मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 25 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली त्याच्या पुढच्या फोटोच्या थोडं पुढे यायचं आहे जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ग्लोईंग स्लाइसमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल नावाचं जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल बाय डिफॉल्ट ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.